परभणीतील पाथरी तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून नदी नाल्यांना पूर आले आहेत। विशेषतः कासापुरी, हातगाव आणि बाभळगाव महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान घडवून आणले आहे। कासापुरीत सर्वाधिक 215 मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील 4ही महसूल मंडळात 117.8 मिमी अतिवृष्टी पावसाची नोंद झाली आहे। मागील 5 दिवसात दुसऱ्यांदा झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। परभणीच्या पाथरी तालुक्यातील हातगाव येथील स्थानिक नदीला पूर आल्याने पाणी गावातील वस्तीत शिरलंय। काही घरांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय। त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य भिजले व मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सकाळी 6 वाजल्यापासून प्रशासनाने मदत कार्य सुरू केले। ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यांमधील 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीच्या किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। गाव शिवारातील नदी नाल्यांना पूर आल्याने हातगाव व कासापुरी महसूल मंडळातील काही गावांचा संपर्क सकाळपासून तुटला आहे। वडी गावाशेजारील नदीला पूर आल्याने निवळी, गोपेगाव आदी गावांचा संपर्क तुटला होता। दरम्यान अतिवृष्टीच्या पावसामुळे खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। हदगाव बुद्रुकला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा पडलाय। प्रशासनाचे तातडीचे मदत कार्य सुरू आहे। इंदिरानगर भागातील घरे आणि जिल्हा परिषद शाळा 3 ते 4 फूट पाण्यात बुडाले आहेत। जनजीवन विस्कळीत झालं असून संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। सभापती अनिलराव नखाते, तहसीलदार हांदेश्वर, पोलीस निरीक्षक महेश लांडगे, तलाठी रामप्रसाद कोल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे। पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले आहेत। रेणाखळी, किन्होळा व वरखेड येथील 2 अरुंद नाले लेंडी नदीला येऊन मिळतात। दरवर्षी पावसात पूरस्थिती निर्माण होते। बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी तहसीलदारांना दोन्ही नाल्यांचे 2 किलोमीटर खोलीकरण व सरळीकरण करण्याची विनंती केली आहे।